आज खरं सांगू असं बघूनच मन भरलं. थांब ना झाल्यावर तर बघ केवढी भारी लागणार आहे. तू पण बोलशील काय हॉटेलपेक्षा कमी नाही होत आमच्या घरात जेवण. येस अशी बायको रियांची खरंच चांगलं जेवण बनवते. चलो रियांशी आज है आपले पार्टी घर में कोई नहीं है. तस हे गाईज वेलकम बॅक टू द चॅनल. लाजते का तू मला हसवतोय. तर सो गाईज सगळ्यात पहिला तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर कशात मजेत असणारच सगळेजण. तू पण ये ना आपण दोघं पण बोलूया. चला तुम्ही सगळे मजेत असणार तर आम्ही मजेत आहे. तर आम्ही दिसतो ना फ्रीज मधून. चला रियांशीची बघितला लोक तुम्ही. रियांशी फ्रीज मध्ये काय शोधत होती? शोधत नव्हती मी पाण्याची बॉटल भरून ठेवत होती. तर सो गाईज सगळ्यात पहिलं सर्वांचं स्वागत आपल्या चॅनलवरती. जर कोणी नवीन असेल आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. जसं मला आमचे ब्लॉग बघायला भेटतील. ही फाईल बोलली. आणि गाईज तुम्हाला खरं सांगा आमचे ब्लॉग कसे वाटतात? म्हणजे आम्ही कपल चांगले वाटतो ना तुम्हाला? वाटतात ऑब्व्हियसली चांगलेच वाटतात सगळं. हा मला माहिती आहे तुम्हाला खूप आवडतं बिकॉज तुम्ही एवढं प्रेम करतात आणि एवढी तुम्ही काळजी घेतात रियांशीची. आणि खरं सांगू तुमचं प्रेम रियांशीवरती जास्त आहे माझ्यापेक्षा. असलंच पाहिजे कारण तिचं प्रेम माझं प्रेम तिच्यावर जास्त आहे ना त्याच्यामुळं. सो गाईज चला आता जास्त बोलत नाही मी. तुम्हाला माहिती आहे 31st आप सेलिब्रेट केलं पाहिजे आपण. आणि ही माझी गर्लफ्रेंड आहे जी लपून घरी आली माझ्या आज. नाही माझी बायको आहे. चला तर आज आहे 31st साठी आता आम्ही दोघं घरामध्ये कारण की घरातले गेलेले आहेत बाहेर. मी जाऊ शकत नाही सो त्याच्यामुळे बोलवलं मग आम्ही दोघं घरीच राहिलो. तर आता आम्ही घरी करतो आमच्यासाठी मस्तपैकी असा प्लॅन भारीवाला. तर तुम्हाला बघायला भेटणारच आहे काय करणार आणि काय नाही ते. तर बघा तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ काढली रेसिपी. नंतर तुम्हाला परत भेटू आम्ही. आज पार्टी करणार आहे तर तुम्ही आधी हे बघून घ्या. कारण जेवढं पण ताई आहे भाऊ आपले व्हिडिओ बघतात त्यांना रेसिपी रियांशीची आवडते. सो आम्ही शॉर्टमध्ये रेसिपी दाखवली पूर्ण. तर तुम्ही ती वॉच करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करा. नंतर मग आपण करू पार्टी. आणि पार्टीमध्ये तुम्ही पण पाहायला नक्की आमच्यासोबत. तुम्ही पण आणि तुम्हाला सगळ्यांना आमच्या दोघांकडून आणि आमच्या बाबूकडून पण हॅपी न्यू इयर. चला नवीन वर्ष सगळ्यांचं सुखाचं समृद्धीचं आणि एकदम आनंदाचं जाऊ दे. आणि तुमच्या आशीर्वाद आम्हाला आणि आमच्या बाबूला असंच असू दे. हां तुम्ही असं ब्लेस करत राहा. चला तर तुम्ही बघा ब्लॉग पूर्ण आणि पण भेटू पार्टी. चलो आपली बिर्याणी एक नंबर बनते आणि घरात सगळ्यांना आवडते सगळ्यात जास्त. आणि मेन गोष्ट म्हणजे आता मॅरिनेट करते कोण तुम्हाला तर माहिती तुमचा भाऊ. कारण की आपल्या हाताची होते या नाजूक कोमल हाताची होते आग. तर गाईस तुम्हाला सांगते मी मॅरिनेशनसाठी मी काय घेतले. हे जे आहे ना हे विक्रांतला फक्त मी फ्राय करून दिलं आहे खायला. आणि ह्याच्यामध्ये आपण घेतले हळद मीठ मसाला गरम मसाला धने पावडर जिरे पावडर मीठ लिंबू आणि अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आहे पुदिन्याची पेस्ट आहे. आणि फ्रायवाला हा जो कांदा आहे जे ब्राऊन दिसतो ना तुम्हाला तो फ्रायवाला कांदा आहे. आणि लिंबू आहे. आणि पहिल्यांदा तर हा मिक्स करतो सगळं. मिक्स करून घे तुझ्या हाताने मस्तपैकी. आणि खरं सांगते ना जेव्हा विक्रांत मिक्स करतो ना एकदम वेगळीच चव येते. मम्मी काय बोलते कसं आहे ना काय काहींच्या हाताला बोलते टेस्ट असते ना तसं हे. तुमचा भाव काय बोलते बघा. तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि तुम्ही येत जाऊ ना खायला. एवढं आम्हाला जाणार नाही. घरातले आमचे गेले बाहेर आणि आम्ही जाऊ शकलो नाही कारण रियांशी असं ट्रॅव्हलिंग नाही करायचं आता म्हणून आम्ही दोघंच आहोत. आणि तुम्ही बघू शकता आम्ही शेंगा पण इथे उकडलेल्या आहेत. तर ॲक्च्युली वालाच्या उकडायच्या होत्या पण वालाच्या पॉसिबल झाले नाही जायला. सो तर हे घेतलंय आता हे करतोय आम्ही. हे बघा म्हणून तर तुला सांगितलं ते लावायला. माझे पाय दुखतात मी घेतले खुर्ची आता मी इथं बसते. आणि आता हे बघा विक्रांतनी किती पसारा काढला काय करायला सांगितल्यावरती. ठीक आहे चलो मिलते हैं बाद में.
सांगा मला काय काय टाकायचं का मी टाकू? काय काय टाकलं याच्यात तू सांग. काय टाकलं? याच्यामध्ये भात बॉईल करून घ्यायचं ना, तर लिंबू टाकलाय आणि आपलं हे तेजपत्ता, दालचिनी, खडा मसाला थोडासा, आणि आता बॉईल आल्यावर याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे आणि थोडा पुदिना टाकणार आहे. मग भात याच्यात पण पुदिना टाकला बघा तिने. पुदिन्याने टेस्ट येते. भारी बनवते. बसायला बसा 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 बसा. बॉईल होते मग ते टाकून देते सर्व. तुला स्पेशल वाली नको का बनवायला? चालेल. होऊ शकता इथे इथं पाणी मस्तपैकी उकडलेलं आहे. असं उकडवायचं आणि मग याच्यामध्ये आज भिजलेला तांदूळ आहे तो टाकायचे. टाकून दे. स्लो कर गॅस. क्लोज करते. आणि असं दोघं मिळून जेवण बनवायचं ना, जेवणाला अजून चव येते. आता फ्री आहे तर बनवायचं ना. तेच तसं पण बिझी असलं तरी कुठं मदत करतो मला तू. जेवढी करतो तेवढी करतो. ते पण ठीक आहे ना. मला तर आवाजच गेला आज. मी बसते बाबा खुर्चीत. मी आज रियांशी बोलते, मला बरं वाटतं. काय बोलते? काय बोलते? ओके चला तुमचा भाव घेतो टाकू. चला गॅस, आपली मॅडम बसली टमाटे कापायला. ती मला कापायला देत नाही. त्यामध्ये पातळ पाहिजे होती म्हणून तुला देत नाही कापायला. नाही काय, मी त्यातलं पाणी काढलं. रियांशी तिला बोललो थोडा अंग टाकलेलं तिने. भात मी बनवलं. भात तूच बनवूया. भाताचं माहिती आहे ना आपल्याला, कारण भात विक्रमच करतो जेव्हा आम्ही दोघं असतो तेव्हा, आणि घरात सगळे असतात तेव्हा पण. आणि तेल गरम होतं, गॅस करायचा फास्ट. बघूनच मन भरलं. थांब ना, झाल्यावर तर बघ केवढी भारी लागणार आहे. तू पण बोलशील काय हॉटेलपेक्षा कमी नाही होत आमच्या घरात जेवण. येस. अशी बायको रियांशी खरंच चांगलं जेवण बनवते. कमेंट करा. एक दिवशी या जेवायला आमच्या सगळ्यांनी या. सगळ्यांनी येस. येणार ना तुम्ही? आम्ही बोलवलं तर? का नाही येणार? आपली फॅमिली आहे ती. तू बोलवलं तर येईल. मी बोलवणार. माझ्या आयडीला मेसेज करा, मग मी ॲड्रेस देईन. चला, तेल आपला तापलेलं आहे, त्याची मी टाकणार आहे तेजपत्ता थोडासा. आरामशीर. शेर आहे ना इथे. कांदा आहे ना याच्यामध्ये हे करून घ्यायचा आपण, शिजवून घेऊ कांदा. टमाटर नंतर टाकायचा. पहिला कांदा लाल करते आणि त्याच्यानंतर लावून घेऊ टमाटर. ते राहिलेलं ना पेस्ट टाकून देते. हा बाबा लगेच. आधी खायचं आपल्याला. सरप्राईज. हां काय करायचं तर याच्यामध्ये कांदा हे करून घेतले. आता याच्यामध्ये पेस्ट पण टाकले. जी पेस्ट होते आपल्याकडे हिरवीवाली आलं लसूण मिरची ती पण टाकले. ते सगळं त्याला चमच टाकायचे. हे सगळं शिजवून घ्यायचं. मग याच्यामध्ये आपल्याला चिकन सोडायचं आणि चिकनची वाफ काढायची, शिजवून घ्यायची. सांगितलं कशी लावायची. ताट किती जड आहे. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मॅरिनेटवाला चिकन, जे तुमच्या भावाने मॅरिनेट करून ठेवलं होतं. किती भारी वाटते ना. आणि स्मेल तर एकच नंबर. काय बोलू मी, असं वाटतं नाही यार, असंच खाऊशी वाटते ना. माझ्या मित्राला बोलतात तू घरी मच्छी खातो, वहिनीला सांग बनवून द्यायला. वहिनीला बनवून द्यायला लागणार आहे तुम्हाला लोकांना. नाही तर तेलला घेऊन याच्यामध्ये ना मिक्स करते मी सर्व, आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचे. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये भात लावायचे आपल्याला, कारण की आज मी सिंपलच करते. सिंपल नाही काय, सगळ्यात भारी आहे मला माहिती. मी आजच बोलते. तर हे ना मिक्स करायचं मस्तपैकी आणि शिजवून घ्यायचं. आणि मला तर असं बघूनच वाटतं ही बिर्याणी खूप छान होणार आहे, कारण लगेच कळतं ना. स्मेल बघ किती सुंदर आला. एक नंबर. हॉटेलची चवच लागत नाही. फक्त आम्हाला थोडं कंटाळा आला तर जातो खायला. आणि गोष्ट खूप खरी आहे. तर आता हे वाफून घेते मी. वाफून मी त्याच्यावरती झाकण ठेवते आता शिजायला थोडं. चला गाईस, तर आता आपलं चिकन शिजलेलं आहे. आता चिकनमध्ये आपल्याला टाकायचे भात. तर आता मी भात टाकून आहे ना त्याला मिक्स करणार आहे, आणि मग लेअर करून कसं लावते. तुम्ही असं पण करू शकता मिक्स, आणि नंतर अजून एक वरून लेअर लावू शकता तुम्ही. बिर्याणीवाली रियांशीला ना पहिला लग्न झालं व्हायच्या आधी फक्त तिला बिर्याणीच यायची. तुम्हाला बिर्याणी माझी कशी आहे, सिंपल आहे. सो आम्ही आता बिर्याणीचं एक ब्रँड ओपन करणार आहे रियांशीच्या नावाने. आणि थोडीशी अशी पण मिक्स करू शकतो हलकी. बाकीचं चिकन खालीच ठेवून द्यायचंय. आता मला याच्यात पुरवायचे नाही, त्याच्यात डाबुंडा पुन्हा भात टाकणार आहे. भात जास्त झाला ना की बरोबर आहे. बरोबर. तर चला याच्यामध्ये अशी लेअर टाकते. तर थांबा एक मिनिट तुम्हाला दाखवते. आता लेअर भरणार ना त्याच्यामध्ये काय काय टाकते बघा.
पुदिना टाकायचे जेवढा असेल तेवढा, कोथिंबीर आणि हा ना फ्राय ऑनियन टाकायचा. ह्याच्याने जाम भारी टेस्ट येते कधी पण. तो टाकायचाच आपल्याला. आणि ना थोडासा घी टाकायचं किंवा बटर टाकायचं. तर मी आता इथं घी पण आहे, बटर पण आहे माझ्याकडं. तर मी आता ह्याच्यामध्ये घीच ॲड करणार आहे, आणि त्याच्याने पण बोलतो जाम भारी टेस्ट येते. सासूबाईंनी तर सांगितलं घीच टाकत जा बटरपेक्षा. दोघं पण घी खात जा रोज रोज. मला आवडत नाही. टाक अजून घी, वरून पण टाकायची अजून. सो तर तू टेन्शन घेऊ नका. तर आता हे याच्यात घेते करून मग तुम्हाला दाखवते मी फ्राय. कशी वाटते बिर्याणी? भारीच वाटते एकदम. हॉटेल स्टाईल बिर्याणी. आपली बिर्याणी तर दम मारते, दम बिर्याणी आपली. आणि आता स्टार्टर बनवते रियांशी. कारण आम्ही बघणार आता चिकन फ्राय बनवतो. चिकन फ्राय विक्रांतचं फेवरेट आहे. खरं चव येते काय स्टार्टर तर पाहिलं. आपण हॉटेलमध्ये स्टार्टर खातो ना आधी. सो तुम्हाला काय बोललो मी, हॉटेलची मजा घरीच. चला ते फ्राय होते तोपर्यंत आपण आता मस्त मजा करूया. आपण तेव्हा डान्स करूया, कपल डान्स. काय बोलते? कपल डान्स करूया ना. बस आपली पार्टी झाली चालू. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. तुम्ही या आमच्या पार्टीला. आता आमची किती मजा आहे ना घरात, तुम्ही मला सांगते ना. अशी मजा मला वाटते कोणच करत नव्हतं आमच्यासारखी घरामध्ये. तर आम्ही करतोय. तुम्ही बघू शकता आज आमच्या पार्टीमध्ये काय काय आहे. आपला स्नॅक सांग. पहिला म्हणजे शेंगा आहेत. आमचा ड्रिंक तुम्ही बघू शकता काय, मिरिंडा. आणि हा चिकन फ्राय आहे, त्यासोबत मस्त चटणी काय भारी वाटतं. आणि सोबत आता आम्ही लागणार आहोत मस्त की मूवी. आणि एवढा एन्जॉय करणार आहोत दोघं जण की जामच. तुम्ही पण या गायस. तू पण ये ना. हा तो गायस आता आम्ही करतोय पार्टी. चला या तुम्ही पण. तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा. ब्लॉग बघता बघता तुमचं पण 31 सेलिब्रेट झाला पाहिजे. तर रियांशी करणार डान्स. कुठला माहितीये? तूच बोला. कपल डान्स. BMW पंढरी शेट फडके जिगर हा ही भारी स्टेप करत नाचून दाखवणार. भारी नाही. आमचा बाबू आहे ना, म्हणजे हा बाबू नाही दुसरा आहे, म्हणजे आमचा दक्षिण तो पण करतो याच्यात डान्स नेहमी. तर त्यानेच येड लावलं मला. चला या गाईस. तुम्ही खाऊन बघते पहिलं. बघू विक्रांतनी बनवते ना. किती भारी लागते. मस्त ना. खाते खाते. चटणी घेऊ की नको? चटणी पण स्पेशल बनवली. जबरदस्त एकच नंबर. बघ खाऊ ना. खातो ना. चल खा तू पण. बघ ना खाऊन कसलं भारी लागतंय. तू पण बोलशील काय बनवलंय. अरे अरे एवढा भारी लागला ना. मस्त लागते ना. एकच नंबर. आणि चटणी तेवढी भारी लागते ना. मग दारू दारू पब मध्ये नाही म्हणतो तिला मी. नेक्स्ट वर्षी बाबूला येऊन आपण नक्की ना. चला गायस आता कॅमेरा लावतो आम्ही. गायस आम्ही आता पिक्चर बघणार आहे. रियांशीचा आवडता कुठला तरी. शेंगा खायला. त्याच्यानंतर आपण तुम्हाला दाखवणार बिर्याणी आपली कशी झाली भारी. सगळ्या बिर्याणी फेल होतील एवढं सांगतो. किती सुंदर आहे बिर्याणीचा सुगंध. एकच नंबर. आणि हे तर एकच नंबर चिकन फ्राय. आणि काय मला आमची पार्टी कशी वाटते छोट्या बनवची. बघा आता रियांची नंतर असं आमचे या लवकर. खूप सारे एन्जॉय करा. 2:24 लागणार. 2 तास बाकी. स्वामी सोमवार लागेल मला खायला भेटणार. सोमवार लागणार खायला भेटणार ना. चल खाऊया. आपली बिर्याणी रेडी आहे. हे बघा गाईस. तर तुम्ही बघू शकता बिर्याणी कसली भारी दिसते. मी याच्यामध्ये कलर नाही ऍड केलेला आहे. कारण नॅचरल खातो आम्ही. आणि हे बघा इतना बडा लेग पीस. ओ माय गॉड खूप भारी शिजलेलं आहे चिकन. आहे बघा. हे बघा गाईस चिकन कसलं भारी शिजलेलं आहे. आणि राईस पण. तर मी टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते कशी झाली बिर्याणी. एक गोष्ट सांगू गायस तुम्हाला मी. आमचे ब्लॉग तुम्ही बघत असतील आता तर एवढंच सांगतोय की आम्ही जे आहे तेच दाखवतो. कलर नव्हता तर नाहीच टाकला. आणि खरं सांगतो मला खरं सांगू ना, जे आम्ही सेलिब्रेट करतो ते तुम्ही पण करू शकतात ना. आणि खरंच बोलतो फिलिंग बेस्ट फिलिंग येते आपल्या बायकोसोबत. मी खरं सांगू मी एवढे पण 31 केले ना ते मित्रांसोबत करायचं. पण आज मला असं वाटत नाही की मला मित्राची गरज आहे. कारण बायकोच माझी मैत्रीण झाली एवढी खास. मित्र म्हणजे खूप सारे विक्रांतचे. असं नाही की नाही जाम मित्र आहेत. सकाळपासून किती फोन आले.
पण नाही गेला मी. पार्टी करणार का आपण असं तसं. तर बोलला नाही माझ्या बायकोला मला टाइम द्यायचा या टायमाला. आणि बिकॉज ते आठवून राहिलं ना, तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक बायकोला या पिरियड्समध्ये गरज असते ना. बोलतो की पुढच्या वर्षी पण जाऊ शकतो बोलते. हा पुढच्या वर्षी पाठवशील ना मला मित्रासोबत. पण मी आता तुला बोलली का नाही जायला, तुला बोलली आता पण बोलली जा, पण माझं मन आहे ना, ते प्रेमाचं मन माझं, ते मला बायकोला सोडून जाऊ नको. तर बोलते नाही मी तुझ्यासोबत थांबणार. अरे याची खरंच खूप छान आहे. आणि एक गोष्ट सांगू तुम्हाला, मी भरपूर गोष्ट तुम्हाला सांगायची, मी सांगत नाही आता, तुम्हाला पण उत्सुकता असेल त्या गोष्टीची. पण एवढी भारी दिसणारी पोरीने माझ्याशी लग्न का केलं सगळं माहीत पडेल. मी बोलत नाही तुम्हाला, बिकॉज ते तिला पण आवडत नाही, मला सुद्धा आवडत नाही. चल मग. आणि काय तुम्ही ना व्लॉग पूर्ण बघा. आणि काय आम्ही पिक्चर बघतो बघा. पिक्चर बघायला एवढी मजा येते ना, मेन म्हणजे विक्रांतसोबत पिक्चर बघा. आम्ही खरं सांगू, मला फील, आम्ही लाईट ऑफ करतो आणि वरची एक लाईट चालू ठेवतो. थिएटरची फिलिंग येते मला, थिएटरची. आणि विक्रांतने एवढा स्टार्टर पण खाल्ला, मी पण खाल्ला. शेंगदाणे म्हणजे बोलतात ना, मित्रांसोबत पण येते मजा, असं नाही. पण आज मला मित्रांपेक्षा जास्त माझ्या बायकोसोबत मजा आली. 30th पार्टी. गेल्या वर्षी तर मी बाहेर गेलो होतो, पहिल्या वर्षी तर खूप मजा येते. सो मी पण एवढंच ॲडवाईस करेन की तुमच्या बायकोला पण तुम्ही गर्लफ्रेंडसारखीच ठेवा, आणि ती पण तुम्हाला बॉयफ्रेंडसारखीच ठेवायला नक्की. अरेंज असो की लव असो, ज्या कोणी असतील ना माझ्यासारखे, म्हणजे त्यांचं लग्न झालं असेल, अरेंज असो की लव असो, ते आपल्या हातामध्ये असतं. लव असू दे, आपण आपल्या पार्टनर सोबत तसं राहायचं, तो पण आपल्यासोबत तसं राहतो आणि तसं राहायचं. आणि जे आमच्यावरती प्रेम नाही करायचं, आणि जे आमच्यावरती प्रेम करतात त्यांना ते खरं वाटेल, आणि जे नाही करत ते चांगल्या गोष्टीला पण नाव आवडतं. तुम्हाला दुनिया तर नाव ठेवायलाच असते. सो आम्ही कोणाचं वाकडं केलं नाही तर आमचं बी कधी वाकडं होणार नाही. सो तुमचं ब्लेस असंच करत राहा. आणि गायज खरंच बिर्याणी बघून मला खूप भूक लागली. तर रियांजीला सांगतो तू खा, बोललो मी तिला, मी बोललो खातो मी. नाही, मी लगेच आणते वाढून पाहिजे तर. आम्ही पिक्चर पण एन्जॉय करतोय. आणि तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघा. मी विक्रांतसोबत थांबलो होती बिर्याणी खायला, बट तो मला बोलला तू खाऊन घे. कसं ती रोज लवकर जेवते ना, आता 11 वाजायला आलं, त्याला बोललो खाऊन घेतो स्टार्टर खाऊन थोडंसं. कसं बबूला भूक लागतं ना आमच्या. बबू पण बघतोय पप्पा काय करतात, ते पप्पा मम्मीला प्रेम करतात की नाही. सो गायज तुम्ही फक्त ब्लेस करा आम्हाला या ब्लॉगमध्ये, पण एवढंच बोलतो मी तुम्हाला. बिकॉज खरंच सांगू, कारण मुलीचं मी प्रत्येक टायमाला बोललो, मुलीचं आयुष्य खरंच कठीण असतं, ते आज मी अनुभवतोय. रडवतो का? नाही, चला चला गायज चला वेट करा. सो मच. तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघतात ते म्हणून, ठीक आहे. तू म्हणजे एवढे केअर करतो, एवढं प्रेम करतो, अजून काय पाहिजे. चला. असं नाही, भांडण प्रत्येक रिलेशनशिप मध्ये होतं. हा, आम्ही खूप भांडतो, एवढे भांडतो ना. आम्ही टॉम अँड जेरी एक नंबरचे. तर आम्हाला खरं भांडण केलं तर स्वतःवर ते हसायला येतं आम्हाला. आम्ही हसतो, म्हणजे काय आता सॉरी कोणी बोलत, त्यांनी काय नाही, पण मीच बोलतो सॉरी, कारण एवढी गोड बायका वाटली ना मला. मी पण बोलते कधी कधी, बोलते तर बोलते. आणि खरं रियांची माझ्याशिवाय राहू शकत नाही, आणि मी पण तिच्याशिवाय राहू शकत नाही. 31st नवीन वर्षी सुरुवात होणार आहे, म्हणून जे आहे ते मनापासून बोलतोय. कारण खोटं कधी टिकत नाही आणि खरं कधी संपत नाही. चला बघा, डोळ्यात प्रेम दिसतंय की नाही रियांशीच्या. डेकर दिला. चल ना पिक्चर बघायचंय. चला ठीक आहे, चल गाईज नंतर लास्ट पर्यंत बघा व्लॉग. 31st पार्टी कॅन्डल लावते, चला पार्टी करून घेऊया. चला गाईज, लाव का? लाव. काय क्यूट वाटतंय ना, एकच नंबर दिसतं, जाम भारी. चला आता मी कट करणार आहे. माझा बाबू कट कर. केक का नाही आणला माहितीये का, दोघाच काय खायचा. चला, आणि वेगवेगळे फ्लेवर खायला भेटतील उद्या परवा. सो गाईज हॅपी न्यू इयर. 12 वाजले बघा, बाहेर फटाक्यांचा आवाज येते. बघा गाईज, टाइम 12 वाजता 00 2024. चला काप लवकर. हॅपी न्यू इयर माय स्वीट बाय. सॉरी मी पप्पी गेली तुमच्या समोर द्यायला. मस्त आहे पेस्ट्री, आता मी बनवते. खा चल लवकर. मी तर हाताने भरव तुला, किम खा. सो गाईज हॅपी न्यू इयर सगळ्यांना. तुमचं असंच प्रेम राहू द्या. रसमलाई माझ्या आयुष्याला सगळं बेस्ट हॅपी न्यू इयर. सो गाईज आता आम्हाला खरंच झोप आली, कारण रियांशी रोज लवकर झोपते. मी लवकर झोपते रोज, रात्र मला झोप येत नाही, पण आता थोडीशी झोप आले. पण नाही, थोडं पिक्चर बघणार आम्ही झोपणार. मग नंतरला काय होतं माहिती, आमचा ब्लॉग आहे ना बंद कर, म्हणजे संपवायचं राहून जातं आमचं. सो त्याच्यामुळे आम्ही ब्लॉग आहे ना आता इथे एंड करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून खूप खूप मनापासून हॅपी न्यू इयर. तो सो कमेंट करा छान छान, आणि असंच आपल्याला सपोर्ट करा. आम्ही पण तुम्हाला नक्कीच सपोर्ट करू. चला काय जास्त बोलत नाही आता मी. पेस्ट्री खाते, जाम भारी लागते.
चलो डिंग 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 डिंग. आणि थँक्यू सो मच, तुम्ही एवढंपर्यंत साथ दिली आम्हाला, इथपर्यंत ब्लॉग बघितला. अशीच साथ नेहमी राहू द्या. आणि लवकरच आपल्या छोट्या बाबूला ब्लेस करा आणि माझ्या रियांशीला आधी ब्लेस करा. बिकॉज ती करते एन्जॉय, पण थोडीशी भीती मनात तिची आहे, तर ती भीती लांब करा. बस एवढं रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला. सो माझं ऐका तुम्ही. बस चांगले चांगले पॉझिटिव्ह कमेंट करा. चला बाय बाय. बाय ना बाबू.